पावसात कोकण फिरणं म्हणजे एक जबरदस्त अनुभव आणि त्यात सुद्धा जर तुम्ही आंबोलीला येताय तर आयुष्यात अजून काय पाहिजे बॉस. सावंतवाडीवरून साधारण 30-35 किलोमीटरवर असलेलं आंबोली गाव म्हणजे निसर्गाची एक जादूच आहे. कोणत्याही ऋतूमध्ये आंबोली माझं नेहमीच फेवरेट. पुन्हा एकदा भर पावसात आम्ही आंबोलीला आलो होतो. धुक्यातून वाट काढत काढत आंबोली फिरत होतो आणि फिरता फिरता आम्ही आलो होतो पवित्र अशा हिरण्यकेशी मंदिराकडे. मुंबईवरून माझी सर्वात आवडती ट्रेन कोकण कन्या एक्सप्रेस पकडून मी सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आलो. इथे आलं की आपल्या घरी आल्याचं समाधान मिळतं. सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरून सावंतवाडी सिटीमध्ये जाण्यासाठी मला रिक्षा करावी लागली. तिकडून मग आम्ही गाडीने आंबोलीला आलो आणि आंबोलीला आलो तर पाऊस आमच्या स्वागतासाठी तयारच होता. तिकडून मग आम्ही आमच्या ओळखीच्या काकांची गाडी घेऊन खराब रस्ता आणि सुंदर निसर्ग हे बघत बघत आमचा पहिला स्पॉट हिरण्यकेशी येऊन पोहोचलो. आता मी आहे कोकणातल्या माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणी, ते म्हणजे आंबोली. आणि आता ते हिरण्यकेशी टेम्पलकडे पावसाने जोरदार स्वागत केलंय. तुफान पाऊस पडतो, एकदम तुफान. आणि दाखवतो मी तुम्हाला. आंबोलीला म्हटलं जातं महाराष्ट्राचा चेरापुंजी. चेरापुंजी ते दिवस रात्र पाऊस पडत असतो आणि तसाच असतो आंबोलीचा पाऊस. जोरदार, जसा की तुम्हाला कोणतरी टाचण्या टोचतंय तुमच्या शरीराला. आणि तेवढा सुंदर पाऊस आज मिळालाय. हिरण्यकेशी मंदिराकडे जाताना इथून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो, पण पावसाने आम्हाला बराच वेळ कुठेतरी अडकवून ठेवलं. क्लायमेट एक नंबर झालेलं आहे. स्पेशली प्रीतीचा हट्ट होता की तिला हिरण्यकेशीला यायचं होतं आणि तिथं आता तोंडात दिसत नाहीये. तिचं असं मत होतं की पाऊस नसणार आहे, म्हणजे मुंबईकडे तर नव्हताच. जसं आम्ही सावंतवाडीला आलो तिथे पण नव्हता, पण जसं आम्ही वरती घाट चढलो आणि आंबोलीमध्ये एंटर केलं, तुफान पाऊस. हा डॉगेश आपल्या सोबत आहे. मंदिराच्या सुरुवातीला तुम्हाला झाडाची एक सुंदर कमान इथे दिसते. हिरण्यकेशी देवीमुळेच नदीचा उगम झाला आहे आणि 7 गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराचा परिसर एवढा सुंदर की बघता क्षणी कुणीही प्रेमात पडावं. आणि पावसात तर विशेषतः ही जागा आपलं सर्वात सुंदर रूप धारण करते. याच नदीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा मासा आढळतो असं सांगतात, ज्याला देवमासा म्हणूनही म्हटलं जातं. मंदिरात समोर तुम्हाला महादेवाची पिंडी, गणेश मूर्ती आणि महालक्ष्मी सुद्धा दिसते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख सुद्धा दिसते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो, पण हे पाण्याचे कुंड तुम्हाला नेहमी भरलेले दिसते. या जागेत निसर्गाची एक नीरव शांतता पसरलेली आहे. त्यामुळे इथे येऊन जोरजोरात ओरडणे किंवा जोरजोरात बोलणे हे सुद्धा टाळावे. हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या अनेक देवी देवता तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे या जागेला एक वेगळेच आध्यात्मिक महत्त्व आहे. कोकणाच्या नकाशावर असं दूर घनदाट जंगलात तुम्हाला अशी बरीचशी मंदिरं बघायला मिळतात. निसर्गालाच देव मानून जगणारी आमची संस्कृती आणि त्याचमुळे आमच्या पूर्वजांनी आमचे देव सुद्धा या निसर्गातच पूजले. आणि त्यात सुद्धा या हिरण्यकेशी मंदिराचं सौंदर्य असं की बघावं आणि बघतच राहावं. या मंदिराचा इतिहास हा फारच जुना आहे आणि याला एका नदीचं उगमस्थान बोललं जातं. तर इथून त्या नदीचा उगम असा आहे वरून. एक्झॅक्टली. मंदिराकडून थोडंसं वर चालून आलोय आणि जागा बघा काय सुंदर आहे. आणि इकडची महत्त्वाची गोष्ट आहे ना, आंबोलीमध्ये, पूर्ण आंबोलीमध्ये ह्या छोट्या छोट्या स्ट्रीम्स तुम्हाला बऱ्याच पाहायला मिळतील. कोकणात आम्ही यांना बोलतो होळ. ओहोळ असा मराठी शब्द आहे, पण ही एक प्रकारची लहानशी नदीच आहे. हिरण्यकेशी मंदिराकडून आम्ही निघतो आहे कावळेसाद पॉईंटला. पण पाऊस एवढा आहे ना आणि धुकं एवढं जबरदस्त आहे की काय माहीत नाही तिथे काय बघायला मिळेल ते.
पण एवढा लांब आलाय तर उधर जाना तो बनता है. खरं तर या सुंदर जागेवरून आमचा पायच निघत नव्हता, पण आंबोलीच्या दाट धुक्यातून वाट काढत काढत आम्हाला आमच्या पुढच्या ठिकाणी पोहोचायचं होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कावडे साद या पॉइंटवर.